आणि त्याच्यामुळे मी आता कटाळलो महाराज. मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे. आता आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही. आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला. आमची पोरं लहान असताना 8-8 दिवस पोरांची नाही गाठ नव्हती ती मला. आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे. याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला. आता 4 दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात मला. पण तिच्या बापान मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय. माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे. पण ह्या कॅमेरेवाल्यांनी 8 दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं मला. काय मला एक सांगा, मुलगी तुम्हाला आहे, तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली, तुम्हाला काय वाटेल. आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात, नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात. मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील. मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावं पण किती. आणि त्याच्यामुळे मी आता कटाळलो महाराज. मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे. आता बस झाली. 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं. आयुष्यात चांगलं, पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत राहायला नव्हतं राहिलं. माझ्यापर्यंत ठीक. मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे. मी अजून आहे ना. पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही. आणि याची अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे. त्याने कीर्तनं बंदच केली पाहिजे. खरं आहे का खोटं आहे. तुम्ही काहीच बोला. हे त्याने बंद केले पाहिजे. त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकडने फेटा ठेवून द्यावा, त्याचं त्याने चांगलं सांगावं. आम्ही 2-3 दिवसापासून विचार करतोय. 1-2-3 दिवसात घेणार निर्णय मी. पण ते मजा नाही राहिली त्याच्यात. आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत. हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर हे महाराष्ट्रातले टॉपचे महाराज आहेत. कारण की ते समाज प्रबोधन आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून करत असतात. लोकांना आपल्या विनोदी शैलीनं एखादं वाक्य समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. जग कशा पद्धतीनं बिघडत चाललेलं आहे, लोकांनी सुधारलं पाहिजे, व्यसन केलं नाही पाहिजे, लफडे केले नाही पाहिजे, तरुणींनी कसं वागलं पाहिजे, हे समाज प्रबोधनाच्या माध्यमातून इंदुरीकर महाराज सांगत असतात. म्हणून त्यांच्या कीर्तनाला राज्यभरामध्ये मोठी गर्दी होत असते. इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रामधले टॉपचे कीर्तनकार आहेत. पण मात्र याच कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या पाठीमागे आता काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून लागलेले आहेत आणि इंदुरीकर महाराजांवर नको तशा टीका, नको तशा कमेंट मोठ्या प्रमाणात करू लागलेले आहेत. याला कारण नेमकं काय आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला समजतं. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीचा साखरपुडा हा अगदी थाट्या माटात उत्साहात पार पडला. मग उत्साहात साखरपुडा पार पडल्यामुळं त्यावेळी अनेक खर्च त्या ठिकाणी करण्यात आला. अशा टीका बऱ्याच जणांनी केली. कारण की निवृत्ती महाराज हेच सांगत होते की लग्न छोटी जरी केली तरी सुद्धा मुलं होतात, मोठा खर्च करायची काय गरज आहे, आणि मुलांना नेमकं काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, ह्या सगळा समाज प्रबोधना म्हणून इंदुरीकर महाराज हे जनतेला लोकांना सांगत होते. पण मात्र आता लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशा पद्धतीची टीका इंदुरीकर महाराज यांच्यावर काही जण करू लागले आहेत. पण मात्र आपण या संपूर्ण गोष्टीचा विचार केला तर इंदुरीकर महाराज ज्या पद्धतीने सांगत होते की लग्न छोटं करा, सुखात करा, सगळं काही सुरळीतपणानं होईल, हे कोणाला सांगत होते. जे लोक स्वतःची जमीन विकून, व्याजानं पैसे घेऊन, कोणाकडून तरी उसने पैसे घेऊन उगा दाखवायचंय म्हणून मोठा थाटबाट करत होते, विनाकारण लग्नामध्ये मोठा खर्च करत होते. त्यामुळं असं आर्थिक बोजा घेऊन किंवा जमीन विकून कोणाकडून तरी पैसे घेऊन मोठं लग्न करू नका, असा सांगण्याचा उद्देश कुठंतरी इंदुरीकर महाराजांचा होता. आता ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते पैसा नेमका कुठं खर्चायचा, त्यांनी किती जरी पैसा लग्न समारंभामध्ये खर्च केला तर त्याच्यावर काय फायदा होणार आहे किंवा त्यांचं त्यामध्ये काय नुकसान होणार आहे. त्यांना केला तर केला, त्यांना करू द्या. पण मात्र ज्यांची परिस्थिती मोठं लग्न करण्याची नाही आहे त्यांनी मात्र व्याजाने घेऊन, दुसऱ्याकडून घेऊन, जमीन विकून लग्न करू नका, छोटे लग्न करा, असा कुठेतरी सांगण्याचा उद्देश इंदुरीकर महाराजांचा होता.
असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीनं आता इंदुरीकर महाराज यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे, त्यांना नावं ठेवण्यात येते की तुम्ही पहिले सांगत होते की छोटे लग्न करा, छोटे लग्न करा, मग तुम्ही एवढं मोठं लग्न कशासाठी केलं, काय केलं, अशा उलट सुलट कमेंट इंदुरीकर महाराज यांच्यावर होत आहेत. म्हणूनच इंदुरीकर महाराज यांनी आता कीर्तन सेवा न करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या पद्धतीचा एक व्हिडिओ करणार आहे आणि थेट आता जाहीर करणार आहे की मी आता कीर्तन करणार नाही, असंच कुठेतरी व्हिडिओच्या माध्यमातून इंदुरीकर महाराज यांनी सांगितलेलं आहे. पण मात्र आपण या संपूर्ण गोष्टींचा विचार केला तर निवृत्ती महाराज इंदुरीकर हे नेहमी समाज प्रबोधन करण्याचं काम करतात. त्यांच्या बोलण्याचा काही जणांना राग येत असेल, पण राग आला तर येऊ द्या, त्यांचं बोलणं अगदी स्पष्ट असतं, खरं असतं आणि त्यांच्या माध्यमातून जर 4 लोक सुधरत असतील तर नक्कीच त्याचा समाजावर परिणाम होतो. इंदुरीकर महाराज नेहमी काय सांगतात, व्यसन करू नका, रिकामे लफडे लोचे काही करू नका. तरुण पिढी बिघडत चाललेली आहे, त्याच्यामध्ये मुलं काय मुली काय या सुद्धा बिघडत चाललेल्या आहेत. त्यांनी असं केलं नाही पाहिजे. ते नेमकं काय करतायत, कुठं जात आहेत याच्यावर पालकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. याचबरोबर अनेक गोष्टीवर विनोदी शैलीतून इंदुरीकर महाराज बोलत असतात, पण मात्र समाज प्रबोधनच करण्याचं काम करत असतात. पण मात्र आता काही जण विनाकारण इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका करू लागले आहेत, बोलू लागले आहेत. म्हणूनच त्यांनी कुठेतरी हा निर्णय घेतलेला आहे. आता ज्या पद्धतीने इंदुरीकर महाराज यांनी निर्णय घेतलेला आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, खरंच ते योग्य आहे का? त्यांनी कीर्तन बंद करायला पाहिजे का लोकांचं न ऐकता, कमेंटकडे लक्ष न देता त्यांचं समाज प्रबोधन, समाजकार्य अशाच पद्धतीनं चालू ठेवायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.